नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, प्रकाशाचा सण, धनधान्य, आरोग्य आणि आपल्या आयुष्यातल्या नात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर मिलाफ म्हणजे दिवाळीचा सण. आणि म्हणूनच दिवाळी येते ती अंधकार नष्ट करायला. दिवाळी साजरी करण्याची वेगळी कारणं आहेत. उत्तर भारतात प्रभू श्री रामांचं अयोध्येत आगमन झालं म्हणून साजरी केली जाते, तर दक्षिण भारतात श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला म्हणून साजरी केली जाते. तसं बघायला गेलं तर कारण एकच आहे, प्रकाशाचा तिमिरावर विजय. दिवाळीच्या या दिवसात शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन होत असते. त्याचबरोबर शेतीतील कापणीचा हंगाम देखील संपत आलेला असतो. त्यामुळे या आणि अशा बऱ्याच गोष्टींची सुरुवात दिवाळीच्या या दिवसांपासून होत असते. एकूणच काय तर जुन्या गोष्टी सोडून नवीन सुरुवात करण्याचा सण म्हणजे दिवाळी. आज धनत्रयोदशी. हिंदू कालगणनेप्रमाणे धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येते, म्हणून ही धनत्रयोदशी. बऱ्याच जणांची अशी समजूत असते की या दिवशी धनाची पूजा केली जाते, परंतु आजचा दिवस हा मुख्यत्वे धन्वंतरी देवीला समर्पित असतो. या दिवशी निरोगी स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी देवी अमृत कलश घेऊन प्रकट झाली होती. आयुर्वेदातही धन्वंतरी देवीला विशेष महत्त्व दिलं गेलंय. परवा एक विचार ऐकला आणि तो खूप आवडला. धनत्रयोदशीच्या दिवशी औषध दान करावे. असं केल्याने तुमच्या घरी कोणतीच आरोग्यविषयक समस्या कधी उत्पन्न होणार नाही आणि कायम तुमचं घर निरोगी राहील. कारण आपलं मुख्य धन म्हणजे आरोग्य, आणि दानापेक्षा मोठं कुठलं पुण्य नाही. दिवाळीचा दुसरा दिवा म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी म्हणजे आज लवकर उठली नाहीस तर नरकात जाशील हे म्हणण्याचा सार्वजनिक हक्काचा दिवस. नरक चतुर्दशी ही हिंदू कालगणनेनुसार अश्विन महिन्याच्या 14व्या दिवशी साजरी केली जाते. याच दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि म्हणूनच या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करून आपल्यातल्या प्रतिकात्मक नरकासुराचा म्हणजे पापांचा, वाईट गुणांचा, अहंकाराचा त्याग करून नवीन सुरुवात करावी असे म्हटले जाते. लक्ष्मीपूजन. दिवाळीतला एक महत्त्वाचा दिवस. आपल्याकडील धनधान्य, सुख समृद्धी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशी यांची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की अश्विन अमावास्येच्या रात्री म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या वास्तव्यासाठी योग्य जागा निवडून तिथे वास्तव्य करते. घरातले दारिद्र्य, अलक्ष्मी काढून टाकणाऱ्या केरसुणीला लक्ष्मीचे प्रतीक मानून या दिवशी तिची पूजा केली जाते. म्हणजेच काय, सगळी नकारात्मकता झटकून दारात रांगोळीचे आणि आयुष्यात सुख समृद्धीचे रंग भरले जातात. पाडवा अर्थात बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे पाडवा. आजच्या दिवशी भगवान विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन बळीराजाला पाताळात पाठवले. तसेच श्रीकृष्णाने इंद्राच्या क्रोधापासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आजच्या दिवशी गोवर्धन पर्वत उचलला होता. त्याचबरोबर राजा विक्रमादित्य यानं सुरू केलेल्या विक्रम संवत्सराची देखील आजपासून सुरुवात होते. अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा. भाऊबीज. एकमेकांशी जबरदस्तीनं चांगला वागण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक महिन्याच्या शुद्ध द्वितीयेचा दिवस म्हणजे भाऊबीज. एकूणच दिवाळ सणाला धार्मिक, शास्त्रीय, पारंपरिक कारणांची जोड आहेच, परंतु यामागचा खरा उद्देश सगळ्यांनी एकत्र येऊन सण साजरा करावा, आपल्या धकाधकीच्या साचेबद्ध आयुष्यातून थोडंसं आत डोकावून पाहावं आणि एकत्र सण साजरा करावा असा असावा. त्यामुळे हा प्रकाशाचा सण फटाके उडवून नाही तर दिव्यांच्या रोषणाईत साजरा करूया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा. धन्यवाद.